बंधू भगिनी गेल्या, त्याचं दुःख नाही आहे. त्यांना नसलं तरी आम्हाला आहे, सरकारलाही आहे. पण अशी थोतांडगिरी करू नका. तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय. आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला वाटतं, मला नाही. आणि कृपा करून मी जे 2 प्रश्न विचारलेत, कधी, कुठं, कसं, या एकदा समोर. ओबीसी का ईडब्ल्यूसी? तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला, ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही. ही धमकी नाही. ऑन एअर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. ही ऑन एअर धमकी कुणाला दिली? वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन एअर धमकी कुणी दिली? ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका. धमकी कुणी दिली? जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपून टाका ना. गोळ्या घाला, मला संपून टाका. आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या म्हणण्यावर चालत असतील तर हेही काही सोपं नाहीत. आम्हाला संपून टाका. फक्त तुम्ही राहा. मला आजही आठवतं, ज्यावेळेस 17 तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला, त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार, तत्वज्ञानी, शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले, तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे, तिथंच न्याय मिळू शकतो. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी, अनेक माझ्या सहकार्यांनी म्हणले की ही भूमिका घेतली ईडब्ल्यूएसची तरच फायदा, असा फायदा होत नाही. मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलोत. आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असतील आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे? रोज उठलं की एक धरायचा, त्याला आणायचं ह्याच्या आईला आणि त्याच्या आईला. अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त द्यायला ठेवल्यात. ऑन एअर बोलून काही बोलायचं आणि ऑन एअर बोललेलं त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल. म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआय कडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित, माझ्यावर आरोप केला ना, माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कळू द्या. विनाकारण एकदा एखादी 15 मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं 30 वर्षाचं संबंध, राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल. आता जनता सुद्धा दूधखोडी राहिलेली नाही आहे.